महत्वाची बातमी भोंदू अशोक खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। भोंदू अशोक खरात विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढल्या असल्याचं आपण पाहतोय। भोंदू अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढताना दिसतंय। अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊयात। कृष्णा, आपण पाहतोय या आधीच अशोक खरात विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामध्ये आता मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याची देखील वाढ झाली आहे। काय अपडेट? सेजल, आपण पाहतो की लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये नाशिक पोलिसांच्या अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात विरोधामध्ये ही एक मोठी कारवाई या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणावी लागेल। कारण कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं होतं की या सगळ्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा ईडीकडून सुद्धा तपास केला जाणार आहे। आणि आता ईडीच्या सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार अशोक खरातच्या विरोधामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा ईडीने दाखल केलेला आहे आणि प्राथमिक तपासाला सुरुवात केलेली आहे। खरं तर अशोक खरातच्या विरोधामध्ये 8 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल आहेत, त्याचबरोबर त्याच्या विरोधामध्ये 2 ते 3 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत। आणि याच्या माध्यमातून त्यानं जी काही माया जमवलेली आहे किंवा जंगम मालमत्ता जमवलेली आहे ती सगळी पैशांचे कुठून पैसे आले किंवा हा आर्थिक गैरव्यवहार त्यानं कशा पद्धतीने केलेला आहे याही माध्यमातून तपास केला जाणार आहे। मात्र नाशिक पोलिसांकडून सगळ्या गुन्ह्यांची कागदपत्र ईडीनं मागवलेली होती आणि ईडीनं ही सगळी कागदपत्र प्राप्त झाल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये ECIR म्हणजे जो मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला जातो त्याला ECIR असं म्हटलं जातं। आणि या ECIRच्या माध्यमातून अशोक खरातच्या विरोधामध्ये ईडीनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता प्राथमिक तपास जो आहे तो केला जातो आहे। खरं तर नाशिक पोलिसांनी जी काही कागदपत्र ईडीला पाठवलेली आहेत त्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते आणि त्याच्या प्रत्येक मालमत्तेची कसून चौकशी केली जाते। म्हणजे त्याचं बँक स्टेटमेंट असेल, त्याचबरोबर त्यानं जे काही मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत, जे काही घरे घेतलेले आहेत त्या सगळ्याचा तपशील पहिल्यांदा ईडीच्या माध्यमातून तपासला जाईल आणि त्यानंतर हे सगळं खरेदी करण्यासाठी अशोक खरातकडे नेमके कुठून पैसे आले, ते मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून आलेले आहेत का, हे देखील ईडीच्या माध्यमातून तपासलं जाणार आहे। आतापर्यंत आपण पाहतोय की सगळा तपास हा SITच्या माध्यमातून सुरू आहे। लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये ईडीकडून आपला SIT कडून तपास केला जातोय, मात्र आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून केलेली ही पहिली मोठी कारवाई म्हणावी लागेल। त्यामुळे येत्या काळामध्ये भोंदू अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। 8 लैंगिक अत्याचाराचे गुन्हे, त्याचबरोबर 2 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे आणि हे सगळं झाल्यानंतर ईडीच्या कारवाईचा सामना सुद्धा अशोक खरातला करावा लागणार आहे। त्यामुळे अशोक खरातनं खरेदी केलेली जंगम मालमत्ता कुठल्या पैशातून त्यानं खरेदी केलेली आहे या सगळ्याची उत्तर सुद्धा त्याला द्यावी लागतील। अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात आणि त्याच्या अपत्यांच्या नावाने असलेली मालमत्ता त्यानं कशा पद्धतीने धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व